हॅलो डिअर स्टुडंट, मी दिगंबर माळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो या वंडरफुल लेक्चर सिरीजमध्ये की ज्यामध्ये आपण इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन हा चॅप्टर कंप्लीट करतो आहोत। या चॅप्टरचे अगोदर मी टोटल 11 पार्ट कंप्लीट केलेले आहेत आणि तुम्ही जर ते अगोदर बघितले नसतील तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल ते पार्ट सुद्धा तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला या चॅप्टरचं कंप्लीट अंडरस्टँडिंग होईल। सो आजचा आपला पार्ट 12 आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन आणि आजच्या या पार्टमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एक इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज ऑटोझोमल इनहेरिटन्स। त्यामुळे हे सेशन तुम्ही एंड पर्यंत नक्की बघा। सो आजच्या सेशनमध्ये मी सुरुवात करतोय आपल्या ह्यूमन सोमॅटिक सेल पासून। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आपल्या बॉडीमध्ये ज्या सेल असतात या दोन टाइपमध्ये डिवाइड केल्या जातात। त्यातल्या काही सेल्सला आपण सोमॅटिक सेल म्हणतो तर काही सेल्सला आपण जर्म सेल म्हणतो। सो सोमॅटिक सेल मध्ये आपल्या बॉडीच्या टोटल सेल्स या कव्हर अप होतात एक्सेप्ट स्पर्म अँड एग ज्यांना आपण जर्म सेल म्हणतो। ओके, सो या ठिकाणी तुम्हाला क्लिअर काय झालं की सोमॅटिक सेल म्हणजे द टोटल सेल्स ऑफ द बॉडी एक्सेप्ट स्पर्म अँड एग, व्हाईल जर्म सेल्स आर व्हॉट? जर्म सेल आर नथिंग बट द गॅमेट सेल, नथिंग बट द स्पर्म अँड एग। क्लिअर? सो या ठिकाणी आपण जे डिस्कस करतो आहोत दॅट इज ह्यूमन सोमॅटिक सेल इज डिप्लॉइड अँड इट कन्सिस्ट ऑफ 23 पेयर्स ऑफ क्रोमोझोम। इन शॉर्ट आपल्या बॉडीमध्ये टोटल 23 पेयर ऑफ क्रोमोझोम्स हे प्रेझेंट असतात ह्यूमन सोमॅटिक सेलमध्ये। आता याचं एक डिवायडेशन असतं, ते डिवायडेशन पण समजून घेऊया। या ज्या टोटल 23 पेयर्स आहे यापैकी 22 पेयर यांना ऑटोझोम्स म्हटलं जातं, तर जी सिंगल पेयर असते तिला सेक्स क्रोमोझोम म्हटलं जातं। आता या ठिकाणी तुम्ही अजून एक गोष्ट नोटीस करायची आहे की 22 पेयर्स आहेत म्हणजे टोटल किती क्रोमोझोम झालेत? टोटल झाले 44 क्रोमोझोम। ओके, आणि इथे सिंगल पेयर आहे म्हणजे किती क्रोमोझोम झाले? 2 क्रोमोझोम्स। सो या ठिकाणी तुम्ही जर यांची ऍडिशन केली तर तुम्हाला टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स प्रेझेंट इन अवर बॉडी याचा नंबर मिळून जातो, दॅट इज 44 + 2 नथिंग बट द 46 क्रोमोझोम। सो क्लिअर? सो आयदर यू कॅन डिफाइन द क्रोमोझोम इन द टोटल नंबर ऑर इन द फॉर्म ऑफ पेयर। पेयर म्हटलं तर 23 पेयर आणि टोटल नंबर म्हटलं तर 46 हे आपले टोटल क्रोमोझोमचे नंबर्स असतात, राईट? आता हे ऑटोझोम आणि सेक्स क्रोमोझोम यांचं नेमकं बॉडीमध्ये फंक्शन काय असतं ते आपण समजून घेऊया। ऑटोझोम जे असतात ते आपले बॉडी कॅरेक्टर्स किंवा ज्याला आपण बॉडी ट्रेट्स म्हणतो ते डिसाईड करत असतात, म्हणजे आपले डोळे कसे असतील, नाक कसं असेल, कान कसं असेल, ओव्हरऑल जो बॉडीचा अपीअरन्स आहे हे डिसाईड करण्याचं काम जे आपल्या बॉडीमध्ये करतात त्यांना म्हणायचं ऑटोझोम्स, विच आर रिस्पॉन्सिबल फॉर डिसाइडिंग बॉडी ट्रेट ऑर बॉडी कॅरेक्टर्स। त्यामुळे ऑटोझोमशी रिलेटेड जो इनहेरिटन्स असतो किंवा ट्रेट असते त्याला म्हटलं जातं ऑटोझोम लिंक ट्रेट। ट्रेट यू नो व्हेरी वेल, इट इज नथिंग बट द इनहेरिटेड कॅरेक्टर, जे कॅरेक्टर आपल्याला पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडे मिळत असतं किंवा आपल्याला जे कॅरेक्टर पॅरेंट्सकडून मिळालेलं आहे बाळांनो याला म्हणायचं ऑटोझोम लिंक ट्रेट किंवा ऑटोझोम लिंक कॅरेक्टर्स। डन? त्यानंतर हे सेक्स क्रोमोझोम काय करतात तर सेक्स क्रोमोझोम आपलं जे जेंडर आहे ते डिसाईड करतात, वेदर द ऑफस्प्रिंग विल बी मेल ऑर फिमेल, म्हणजे होणारं बाळ मेल असेल की फिमेल असेल हे डिसाईड कोण करतं तर सेक्स क्रोमोझोम करतात। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फिमेल हे फिटस कधी असतं ज्यावेळेस त्याच्यामध्ये दोघंही सेक्स क्रोमोझोम एक्स असतील, आणि ज्यावेळेस मेल कधी असतो तर त्यामध्ये एक एक्स असतो आणि एक वाय असतो। सो सिंपल आहे, सेक्स क्रोमोझोम आर रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ जेंडर ऑर यू कॅन से सेक्स ऑफ द चाइल्ड। आता इथे जो आपला कन्सेप्ट आहे तो म्हणजे काय? ऑटोझोमल इनहेरिटन्स म्हणजे नेमकं काय? व्हेरी सिंपल, इट इज नथिंग बट द ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर्स। इट इज नथिंग बट व्हॉट? ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग, म्हणजे आई वडिलांकडून मुलांकडे जे बॉडी कॅरेक्टर ट्रान्समिट केले जातात, नथिंग बट द ऑटोझोम लिंक ट्रेट्स विच आर ट्रान्सफर्ड फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग। ठीक है, along with what? Autosomes, along with autosomes other than sex linked traits। sex linked trait व्यतिरिक्त जे कॅरेक्टर्स किंवा ज्या ट्रेट पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग कडे ऑटोझोम्स कॅरी करतात, राईट, ज्यांना आपण ऑटोझोम लिंक ट्रेट्स म्हणतो, या फेनॉमेनॉनला किंवा या इनहेरिटन्सलाच म्हणायचं ऑटोझोमल इनहेरिटन्स। इज इट क्लिअर टू एव्हरीवन? सगळ्यांना तुम्हाला क्लिअर झालंय का ऑटोझोमल इनहेरिटन्स म्हणजे काय? तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जी डेफिनेशन आहे ती सुद्धा मी रीड करतो बघा। ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर्स अदर दॅन सेक्स लिंक ट्रेट्स फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग
थ्रू ऑटोझोम. मी जे एक्सप्लेन केलं तेच तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. बऱ्याच मुलांचा एक कन्सर्न असतो की सर आम्ही डेफिनेशन लिहिताना कशी लिहायला हवी. तर टेक्स्टबुकमध्ये जी डेफिनेशन तुम्हाला दिलेली असते ती ॲज इट इज तुमच्या आन्सर शीटमध्ये येणं गरजेचं आहे. त्यावेळेसच तुम्हाला पूर्ण मार्क डेफिनेशनचे मिळतात. डेफिनेशन असेल, स्टेटमेंट असतील किंवा डायग्राम्स असतील किंवा टेबल असतील, चार्ट्स असतील, हे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये जसे दिलेले असतात ना ते ॲज इट इज लिहायचे असतात. एक्सप्लेनेशनमध्ये तुम्ही स्वतःचं सेंटेन्सेस ॲड करू शकता, त्याला मॉडिफाय करू शकता. राईट. सो या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन मी एक्सप्लेन केलेली आहे. आता यानंतर तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये जे दिलेलं आहे ते म्हणजे ट्रेडबद्दलची इन्फॉर्मेशन दिली आहे. सो आता हे जे ऑटोझोम लिंक ट्रेड्स असतात ना, याला कंट्रोल करणारे काही जीन हे डॉमिनंट असतात तर काही जीन रेसेसिव्ह असतात. सो या ठिकाणी मी त्याला कॅटेगराईज केलेलं आहे. बघा, ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट म्हणजे हे कोण कंट्रोल करणार? डॉमिनंट जीन. तुम्हाला सगळ्यांना डॉमिनंट आणि रेसेसिव्ह माहिती असेल, आणि जर माहिती नसेल तर प्लीज मी सांगितलं त्याप्रमाणे अगोदरचे पार्ट व्यवस्थितपणे बघा. त्यानंतर ऑटोझोमल रेसेसिव्ह ट्रेट. सो याला कंट्रोल कोण करणार? याला कंट्रोल करणारे असतात रेसेसिव्ह जीन. आता हे समजून घेऊया. याच्यात काही एक्झाम्पल दिलेले आहेत आणि यातले काही तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये एक्सप्लेन सुद्धा केलेले जे आपण आता कव्हर करणारच आहोत. पण अगोदर आपण लिस्ट बघूया. ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट जी असते त्यामध्ये एक्झाम्पल आहे विडोज पीक, त्यानंतर हंटिंग्टॉन्स डिसीज. आपण विडोज पीक डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. हंटिंग्टॉन्स डिसीज तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेला नाहीये. आता तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये असे खूप सारे डिसीजेस दिलेले आहेत की ज्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये. सो त्या ठिकाणी तुमचं पहिलं काय म्हणूया वर्क असं आहे की याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट केली पाहिजे. यामध्ये दोन बेनिफिट आहे. एक तर तुमच्या नॉलेजमध्ये ॲडिशन होणार आहे आणि तुमचा तो कन्सेप्ट क्लिअर व्हायला त्या ठिकाणी मदत सुद्धा होते. आता हे हंटिंग्टॉन डिसीज काय आहे? तर हंटिंग्टॉन डिसीज हा असा डिसीज आहे की ज्यामध्ये आपल्या जे नर्व फायबर्स असतात किंवा ज्या नर्व सेल्स असतात किंवा ज्यांना आपण न्यूरॉन्स म्हणतो ते ब्रेकडाऊन होतात, त्यांचा डॅमेज होतो. मग आता हे कधी होतं? इट ऑकर्स ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. म्हणजे खूप वर्षांनंतर हे होतं. साधारणतः ज्या लोकांचं वय हे 30 ते 40 असतं, बरोबर, 30 to 40 ज्या लोकांचं वय असतं त्या लोकांमध्ये आपल्याला हंटिंग्टॉन डिसीज हा बघायला मिळतो. सो इट इज बेसिकली अन इनहेरिटेड डिसऑर्डर इन विच न्यूरॉन्स आर ब्रोकन डाऊन ओव्हर पिरियड ऑफ टाइम, नॉर्मली इन द एज ऑफ 30 to 40. क्लिअर. त्यानंतर आपण आता ऑटोसोमल रेसेसिव्ह ट्रेड बघूया. त्यामध्ये आहे PKU, फिनाइल कीटोन युरिया. हा तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये डिटेलमध्ये दिलाय त्यामुळे मी इथे सांगणार नाही त्याच्याबद्दल. सेकंड आहे सिस्टिक फायब्रोसिस. सिस्टिक फायब्रोसिस हा सुद्धा तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेला नाहीये, फक्त एनलिस्ट केलेला आहे. सिस्टिक फायब्रोसिस ही एक रेस्पिरेटरी आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड असलेली डिसऑर्डर आहे की ज्यामध्ये एक्सेसिव्ह सिक्रिशन होतं म्युकस सेल्स, आणि ज्या म्युकस सेल्स म्युकस प्रोड्यूस करतात त्यांच्यावर मेनली हा जो डिसीज असतो तो अफेक्ट करत असतो. सो एक्सेसिव्ह सिक्रेशन होतं, रेस्पिरेटरी कोलॅप्स होऊ शकतो, डायजेस्टिव्ह कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होऊ शकतात. सो त्याबद्दलची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्ही शोधणार आहात. त्यानंतर सिकल सेल ॲनिमिया ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे त्याला प्लिओट्रॉपीमध्ये. सो ज्यावेळेस RBCचा शेप हा हाफ मून शेप होतो, राईट, आणि त्यासोबतच हिमोग्लोबिनची लेवल ही ड्रास्टिकली रिड्यूस होते अँड इट कॅन लीड्स टू ॲनिमिया. सो डिक्रीज इन द लेवल ऑफ हिमोग्लोबिन इज नथिंग बट द ॲनिमिया. क्लिअर. तो सगळ्यांना तुम्हाला ऑटोझोमल इनहेरिटन्सचं इंट्रोडक्शन समजलं असेल. आता यानंतर आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया विडोज पीक आणि त्यानंतर फिनाइल कीटोन युरिया. ओके. आता यानंतर आपण ऑटोझोमल इनहेरिटन्सचे एक्झाम्पल डिस्कस करणार आहोत. सो तुम्हाला मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे ऑटोझोमल इनहेरिटन्समध्ये काही ट्रेट या डॉमिनंट जीनकडून कंट्रोल केल्या जातात तर काही ट्रेट या रिसेसिव्ह जीनकडून कंट्रोल केल्या जातात. सो आता या ठिकाणी आपण जे पहिलं एक्झाम्पल घेतोय दॅट इज विडोज पीक. तर विडोज पीक ही जी काही काय म्हणूया ट्रेट आहे किंवा हे जे काही कॅरेक्टर आहे हे कंट्रोल करणारा जो जीन असतो तो डॉमिनंट जीन असतो. ते तुम्हाला मी आता एक्सप्लेन करणारच आहे, पण त्या अगोदर आपण विडोज पीक म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया. सो या ठिकाणी मी दोन डायग्राम काढले आहेत बघा. या डायग्राम मध्ये तुम्ही बघा तर ही जी काही हेअरलाईन आहे ही हेअरलाईन तुम्हाला दिसत असेल. सो या ठिकाणी बघा तुम्हाला एक प्रॉमिनंट व्ही शेप हेअरलाईन बघायला मिळते. सो या ठिकाणी बघा ही हेअरलाईन कशी आहे तर व्ही आकारासारखी आहे. सो ज्या वेळेस हेअरलाईन फोरहेडमध्ये व्ही शेपची असते त्याला विडोज पीक असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? विडोज पीक म्हटलं जातं. बघा इथे दिलंय व्ही शेप्ड हेअरलाईन. आणि ज्या ठिकाणी ही हेअरलाईन स्ट्रेट असते म्हणजे कुठल्याही प्रकारचा व्ही शेप त्या ठिकाणी फोरहेडमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही हेअरलाईनच्या बाबतीत, त्याला म्हटलं जातं नो विडोज पीक किंवा स्ट्रेट हेअरलाईन. आता हे विडोज पीक जनरली का होतं याचं आपण समजून घेऊया. त्यासाठी आपल्याला त्याचे जिनोटाईप बघायला लागतील आणि कुठला जीन त्याला कंट्रोल करतो ते पण बघायला लागेल. सो इथे तुम्ही बघू शकता मी 3 जिनोटाईप रिप्रेझेंट केलेले आहेत. पहिल्या जिनोटाईप मध्ये दोघं पण जे जीन्स आहेत ते डॉमिनंट आहेत.
दुसऱ्या केसमध्ये एक डॉमिनंट आहे, एक रिसेसिव्ह आहे, आणि तिसऱ्या केसमध्ये दोघंही रिसेसिव्ह आहे. तुम्हाला सगळ्यांना डॉमिनंट आणि रिसेसिव्ह माहिती पाहिजे. हेटेरोझायगस कंडिशनमध्ये म्हणजे ज्यावेळेस दोघंही जीन वेगवेगळे असतात, जो जीन एक्सप्रेस होतो त्याला डॉमिनंट म्हणतात आणि जो नाही होत त्याला रिसेसिव्ह म्हणतात. हे मी अगोदर एक्सप्लेन केलेलं आहे आधीच्या पार्ट्समध्ये, तो पार्ट तुम्ही नक्की बघा. सो इथे बघा, हे जे आहेत हे दोघंही डॉमिनंट आहे आणि हे दोघंही सेम आहे, त्यामुळे त्याला आपण होमोझायगस डॉमिनंट जिनोटाइप म्हणणार. दुसऱ्या केसमध्ये काय बघा, एक डॉमिनंट आहे, एक रिसेसिव्ह आहे, म्हणजे हा काय झाला, हेटेरोझायगस झाला. पण या ठिकाणी कुठलं कॅरेक्टर एक्सप्रेस होणार, स्वाभाविक आहे डॉमिनंटच कॅरेक्टर एक्सप्रेस होणार. सो या दोघंही कंडिशनमध्ये तुम्ही जर बघितलं तर डब्ल्यू हे कॅरेक्टर जे डॉमिनंट आहे, कॅपिटल लेटरमध्ये आपण रिप्रेझेंट केलेलं आहे, ते एक्सप्रेस होणार आहे. म्हणजे या दोघंही केसमध्ये तुम्हाला बघायला मिळतं व्ही शेप्ड हेअरलाईन म्हणजेच विडोज पीक. ओके, सो होमोझायगस डॉमिनंट असेल किंवा हेटेरोझायगस डॉमिनंट असेल तर तुम्हाला विडोज पीक ही हेअरलाईन मध्ये बघायला मिळेल. त्यानंतर जर दोघंही कॅरेक्टर रिसेसिव्ह असतील म्हणजे स्मॉल डब्ल्यूने आपण ते या ठिकाणी रिप्रेझेंट केलेले आहे, म्हणजेच होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन असेल तर या केसमध्ये तुम्हाला स्ट्रेट हेअरलाईन बघायला मिळते. सो आता तुम्ही म्हणाल सर मग हे मेलमध्ये होतं की फिमेलमध्ये होतं, तर तसं नाहीये बाळांनो. मेल आणि फिमेल या दोघांमध्येही विडोज पीक असण्याचे चान्सेस हे इक्वल असतात, म्हणजे 50-50% असतात. त्यामुळे हे दोघांमध्ये एक्सप्रेस होऊ शकतं. आता काही विद्यार्थी असाही विचार करत असतील सर याच्याने काही फरक पडतो का? नो, ॲब्सोल्युटली नॉट. कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. इट इज जस्ट अ बॉडी कॅरेक्टर. यामुळे कुठल्याही प्रकारचं आपल्या नॉर्मल फंक्शनिंगवर इफेक्ट होत नसतो. डन, सगळ्यांना विडोज पीक समजला असेल. आता आपण पुढे जातोय, जी ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेट आहे तिच्याबद्दल डिस्कस करूया. दॅट इज नथिंग बट द PKU, फिनाइल कीटोन युरिया. आता आपण डिस्कस करतोय फिनिल कीटोन युरिया, ज्याला PKU असं सुद्धा म्हटलं जातं. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला हे समजून घ्यायचंय की PKU ही एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे आणि इस्पेशली जे ऑटोझोम्स रिसेसिव्ह जीन ज्यांच्यामध्ये प्रेझेन्स असतात, सो इट इज रिलेटेड टू द ऑटोझोमल रिसेसिव्ह जीन. जसं आपण विडोज पीक बघितलं की दॅट इज रिलेटेड विथ व्हॉट, डॉमिनंट जीन, तसं PKU इज रिलेटेड विथ द रिसेसिव्ह जीन. आता यामध्ये नेमका प्रॉब्लेम काय होतो, तर यामध्ये प्रॉब्लेम असा होतो बाळांनो की जे लहान बाळ असतं, जे जन्माला येतं, त्याच्यामध्ये एक एन्झाईम असतो की तो एन्झाईमच प्रोड्यूस होत नाही. आता नेमका तो एन्झाईम कुठला असतो, तर त्या एन्झाईमचं नाव आहे फिनिल अलॅनाइन हायड्रॉक्झिलेज. याला कधी कधी शॉर्टमध्ये PAH असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, आता या एन्झाईमचा एवढा इम्पॉर्टन्स का आहे, तर याचा इम्पॉर्टन्स असा आहे बाळांनो की धिस एन्झाईम इज रिक्वायर्ड फॉर कन्व्हर्जन ऑफ फिनिल अलॅनाइन इनटू द टायरोसिन. फिनिल अलॅनिन आणि टायरोसिन हे दोघं सुद्धा अमिनो ऍसिड आहेत, राईट. सो फिनिल अलॅनिनचं कन्व्हर्जन टायरोसिन मध्ये करण्यासाठी फिनिल अलॅनाइन हायड्रॉक्झिलेज हा एन्झाईम रिक्वायर्ड असतो. आता यामध्ये होतं काय, तर यामध्ये जे रिसेसिव्ह जीन असतात, जर ती कंडिशन प्रेझेंट असेल म्हणजे ऑटोझोमल रिसेसिव्ह जीन सारखी कंडिशन असेल, म्हणजे दोघंही जीन जर रिसेसिव्ह असतील तर या केसमध्ये होतं काय, हा एन्झाईम प्रोड्यूस होत नाही. कुठला, फिनिल अलॅनाइन हायड्रॉक्झिलेज हा एन्झाईम प्रोड्यूस होणार नाही. आणि जर तो प्रोड्यूस नाही झाला तर काय प्रॉब्लेम होईल, तर हे जे काही फिनिल अलॅनिन आहे याचं कन्व्हर्जन टायरोसिन मध्ये होणार नाही. आता ते जर कन्व्हर्जनच झालं नाही तर हे फिनिल अलॅनिन जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये काय होत जातं बाळांनो, राईज होत जातं. म्हणजे याची जी लेवल आहे ती इन्क्रीज होत जाते आणि याची लेवल इन्क्रीज झाल्यामुळे ते फिनिल अलॅनिन आपल्या ब्लडमध्ये असेल किंवा ब्रेनमध्ये असेल किंवा CSF मध्ये असेल. मी एस्पेशली या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो ब्लड, त्यानंतर CSF. ठीक आहे, आता ब्लड तुम्हाला सगळ्यांना माहिती, इट इज द फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू, आणि CSF म्हणजे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड, जे आपल्या सेरेब्रम आणि स्पायनल क्लॉडमध्ये जे फ्लुइड असतं त्याला CSF म्हटलं जातं. सो यांच्यामध्ये फिनिल अलॅनिनची जी लेवल आहे ती काय होते बाळांनो, इन्क्रीज होते. त्यामध्ये ते ॲक्युमुलेट होतं, डिपॉझिट होतं आणि ॲज अ रिझल्ट त्याच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतात का? येस, ॲब्सोल्युटली. कुठले कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतात, तर बाळांनो याचा इफेक्ट डायरेक्टली जे बाळ असतं त्याच्या ब्रेनवर होत असतो. त्या ठिकाणी त्याला मेंटल रिटार्डनेस सुद्धा फेस करावी लागू शकते. ओके, सो मेंटल रिटार्डनेस म्हणजे तो जो बाळ असणार आहे किंवा ते जे काही बेबी असणार आहे त्याला मेंटल रिटार्डनेस म्हणजे त्याला बौद्धिकदृष्ट्या तो जे आहे तर तो मतिमंद होऊ शकतो, त्याची बुद्धी तेवढी फास्ट राहणार नाही. त्यासोबतच काही एक्स्ट्रा कॉम्प्लिकेशन्स तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये सीझर्स होऊ शकतात. ओके, त्यानंतर ज्या इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीज असतात म्हणजे समजून घेण्याच्या गोष्टी असतात तर त्या इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीवर सुद्धा खूप सारा इफेक्ट हा आपल्याला त्या ठिकाणी
फिनिल अलॅनिनच्या ॲक्युम्युलेशनमुळे बघायला मिळतो. ओके, त्यामुळे ही फिनिल अलॅनिन जे आहे ते बॉडीमध्ये राईज होतं इन अब्सेन्स ऑफ फिनिल अलॅनिन हायड्रॉक्सिलेज. आता काही विद्यार्थी असे विचारतील की सर याच्यावर काही ट्रीटमेंट नाही आहे का? तर याच्यावर ॲक्च्युली जर तसं बघायला गेलं तर मी काही असं प्रॉपर डॉक्टर नाही आहे, पण मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो की ज्या लोकांना जनरली फिनिल कीटोन युरिया असतो त्यांच्यामध्ये फिनिल अलॅनिनची लेवल वाढू न देणे हाच एक त्याच्यामध्ये ऑप्शन असतो. आता तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की फिनिल अलॅनिन जर अमिनो ॲसिड आहे, सो अमिनो ॲसिड सगळ्यात जास्त कशामध्ये असतात तर ते प्रोटीन्समध्ये असतात. प्रोटीनचं एक्झाम्पल जर तुम्ही घेतलं तर मीट असेल म्हणजे नॉनव्हेज, त्यानंतर फिश असेल किंवा जे मिल्क प्रॉडक्ट्स असतात राईट, त्यानंतर सोया प्रोटीन्स असतात, लेग्युम्स असतात, सिरप, यांच्यामध्ये प्रोटीन खूप जास्त असतं. सो ज्या व्यक्तीला PKU असतो त्याला शक्यतो प्रोटीन रिस्ट्रिक्टेड डाएट हा जनरली प्रेफर केला जातो. म्हणजे त्याने प्रोटीनचं प्रमाण आहारामध्ये कमीत कमी ठेवणं हे गरजेचं असतं. त्यामुळे होईल काय तर फिनिल अलॅनिनची लेवल बट ऑब्वियस आहे ती राईज होणार नाही किंवा फर्दर कॉम्प्लिकेशन्स इन्क्रीज होणार नाही. आता याला फिनिल कीटोन युरिया असं का म्हटलं जातं तर स्वाभाविक आहे, ज्यावेळेस फिनिल अलॅनिनची लेवल बॉडीमध्ये इन्क्रीज होणार तेव्हा हे फिनिल अलॅनिन त्या व्यक्तीच्या युरिनमधून एक्सक्रीट होणार. कुठून एक्सक्रीट होणार? युरिनमध्ये. आणि मग युरिनमधून ते एक्सक्रीट होतं म्हणून त्याला म्हटलं जातं फिनिल कीटोन युरिया. राईट, युरिया दॅट इज एक्सक्रिटेड फ्रॉम द युरिन, दॅट्स वाय PKU. जसं तुम्ही जर बघितलं तर ग्लुकोज जर एक्सक्रीट झालं त्याला म्हणतात ग्लायकोज युरिया, ब्लड एक्सक्रीट झालं त्याला म्हणतात हिमॅच्युरिया, प्रोटीन एक्सक्रीट झालं तर प्रोटीन युरिया. तसंच इथे फिनिल अलॅनिन एक्सक्रीट होतं आहे म्हणून याला म्हणायचं फिनिल कीटोन युरिया. क्लिअर? आता तुम्ही म्हणाल सर हा जो फिनिल कीटोन युरिया हा मेलमध्ये होतो का फिमेलमध्ये होतो? अगेन देयर इज अ इक्वल चान्सेस. आणि त्यानंतर हा जो PKU आहे हा जनरेशन सुद्धा स्किप करतो. राईट, इट हॅज टेंडन्सी or this trait has a tendency to skip generations. असा पॉईंट तुम्हाला लास्टला दिलेला आहे टेक्स्टबुकमध्ये, तुम्ही जर चेक केलं तर याचा अर्थ असा होतो बाळांनो की गरजेचं नाहीये की या जनरेशनमध्ये झाला म्हणजे पुढच्या जनरेशनमध्ये होणारच. तर का नाहीये? कारण की हा मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे रिसेसिव्ह जीनमुळे होणारा प्रॉब्लेम आहे. सो ज्यावेळेस दोघंही रिसेसिव्ह जीन एकत्र येतील म्हणजे होमोझायगस कंडिशन असेल त्यावेळेसच फिनिल कीटोन युरिया हा असणार आहे. म्हणजे रिसेसिव्ह जीन येण्यासाठी जर आले तरच हा एक्सप्रेस होईल. सो याला एक्सप्रेस होण्यासाठी रिसेसिव्ह जीन येणं गरजेचं आहे आणि प्रत्येक जनरेशनमध्ये रिसेसिव्ह जीन एकत्र येतीलच असंही नाहीये. त्यामुळे जनरेशन स्किप होतात. म्हणजे या जनरेशनमध्ये जर दिसला तर सांगता येत नाही पुढच्या जनरेशनमध्ये दिसेल की नाही. मोस्ट ऑफ द टाइम ते स्किप होतं आणि 2-3 जनरेशन्स नंतर आपल्याला फिनिल कीटोन युरिया बघायला मिळतं. पण तसं डॉमिनंटच्या बाबतीत होत नाही. डॉमिनंट हा प्रत्येक पॅरेंटमध्ये जनरेशन बाय जनरेशन ऑटोमॅटिकली काय होत असतो? इनहेरिट होत असतो. त्याच्यामुळे डॉमिनंट जीनमुळे जे काही डिसऑर्डर्स असतात किंवा ज्या ट्रेट असतात त्या जनरली आपल्याला इनहेरिट होताना प्रत्येक जनरेशनमध्ये दिसतात. तिथे जनरेशन स्किप होत नाही. रिसेसिव्हमध्ये मात्र जनरेशन्स या स्किप होतात. आय होप तुम्हाला सगळ्यांना या व्हिडिओमध्ये मी जे टॉपिक कव्हर अप केले ज्यामध्ये आपण ऑटोझोमल इनहेरिटन्स कव्हर अप केलेला आहे. 2 एक्झाम्पल्स घेतले आपण, विडो स्पीक आणि त्यानंतर फिनिल कीटोन युरिया. राईट, सो तुम्हाला हे सेशन जर आवडले असेल तर तुमच्या समोर लाईक बटन आहे त्याला हिट करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने आपण अपकमिंग जे पार्ट्स आहेत ते पण लवकर कव्हर अप करणार आहे आणि या चॅप्टरला पण आपल्याला लवकर संपवायचं आहे. आणि तुमचे काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील, एक्स्ट्रा काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्स तुमची वाट बघतोय. त्यासोबतच डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्याला सुद्धा जॉईन व्हा. म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व जे काही अपकमिंग लेक्चर्स आहेत त्याचे नोटिफिकेशन्स मिळतील. आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी अनअकॅडमीवर एक टॉप एज्युकेटर सुद्धा आहे. अनअकॅडमीवर दररोज माझे फ्री स्पेशल लेक्चर्स होत असतात. सो त्याबद्दलची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आता प्रोव्हाइड करतोय. अनअकॅडमीचं फ्री स्पेशल लेक्चर जर तुम्हाला करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला अनअकॅडमीची प्रोफाईल लिंक दिलेली आहे. त्यासोबतच अजून एक लिंक दिलेली आहे की तुम्ही ते लेक्चर्स कशा पद्धतीने बघू शकता. हे लेक्चर ॲब्सोल्युटली फ्री असतात. खूप सारे विद्यार्थी माझ्यासोबत त्या ठिकाणी कनेक्टेड आहेत. इव्हिनिंगला प्रोबॅबली मी हे लेक्चर घेत असतो. त्याच्या सर्व लिंक मी तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेले आहे. इथून मागे जे टॉपिक्स मी कव्हर अप केलेले आहेत त्याच्या सर्वांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. सो आय विल रेकमेंड यू की तुम्ही माझ्यासोबत फ्री स्पेशल लेक्चर जे अनअकॅडमीला होतात ते कनेक्ट करू शकतात. हे लेक्चर तुम्ही जर फर्स्ट टाइम करत असाल तर तुम्हाला काही बेसिक स्टेप्स या त्या ठिकाणी फॉलो कराव्या लागतात. सगळ्यात पहिले तुम्हाला अनअकॅडमीचं जे लर्निंग ॲप आहे ते इन्स्टॉल करावं लागतं. त्यानंतर तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर तुमचं जे गोल आहे ते गोल तुम्हाला सिलेक्ट करायला लागतं. सो गोल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे MHT CET
ते गोल सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही सिम्पली माझं जे प्रोफाईल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे ना त्यावर क्लिक करायचं आणि एक इन्व्हाइट कोड तुम्हाला त्या ठिकाणी मागितला जाईल आणि तो इन्व्हाइट कोड तुम्हाला सिम्पली टाकायचा आहे DM सर. हा कोड त्या ठिकाणी तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला अनअकॅडमीचे सर्व सब्जेक्टचे म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी या सर्व सब्जेक्टचे जे काही फ्री स्पेशल लेक्चर्स आहेत ते ॲब्सोल्युटली बघता येतील. सो कोड लक्षात ठेवा. त्यासोबतच अनअकॅडमीवर मी खूप सारे लाईव्ह क्विजेस घेत असतो. ओके, त्यासोबतच काही मॉक टेस्ट घेत असतो. त्यानंतर काही असे सेशन्स घेत असतो की ज्यामध्ये मी तुम्हाला मोटिवेट करतो, तुम्हाला अपकमिंग जे तुमचं एज्युकेशनल टार्गेट आहे ते अचीव करण्यासाठी हेल्प करत असतो. त्यामुळे मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही नक्की माझ्यासोबत त्या फ्री स्पेशल लेक्चरला जॉईन होऊ शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना अफोर्डेबल असेल ते विद्यार्थी माझ्यासोबत त्या ठिकाणी जे प्लस प्लॅटफॉर्म आहे की जे पेड आहे ज्या ठिकाणी तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं त्याच्यासुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. जर तुम्हाला इन डेप्थमध्ये बायोलॉजी माझ्याकडून शिकायचं असेल, माझं टीचिंग स्टाईल तुम्हाला आवडत असेल, माझ्या टॉपिक्स तुम्हाला लवकर समजत असतील तर नक्कीच मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही माझ्यासोबत त्या ठिकाणी त्या लेक्चरसाठी सुद्धा कनेक्ट होऊ शकता. फिजिकल क्लासेसच्या कंपॅरिझनमध्ये ती फीज ॲब्सोल्युटली कमी आहे. सो कोणाची वाट बघताय? लवकर फटाफट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा, माझ्यासोबत कनेक्ट व्हा आणि तुमचं जे अपकमिंग एज्युकेशनल टार्गेट आहे, गोल आहे ते लगेच कंप्लीट करा आणि तुमच्या फॅमिलीचे जे काही फ्युचर गोल्स आहेत तुमच्या बाबतीतचे ते कंप्लीट करण्यासाठी ॲज अ कॅटलिस्ट म्हणून माझे लेक्चर नक्कीच तुम्हाला हेल्प करतील. सो बायोलॉजीचे हे सर्व सेशन्स तुम्ही ॲब्सोल्युटली फ्री बघू शकता. इथून मागचे सेशनच्या लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्यासुद्धा कन्फर्म बघा. त्या तुम्हाला सर्वच्या सर्व सेशन्स इन डिटेलमध्ये मी पॉईंट बाय पॉईंट जसं मी इथे एक्सप्लेन केलं तसं एक्सप्लेन केलेलं आहे. नक्कीच त्याला तुम्हाला फायदा होणार आहे. आणि त्यासोबतच तुमचे जे इतर मित्र आहेत, मैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा सांगा की तुम्ही सुद्धा माझ्यासोबत अनअकॅडमीवर फ्री स्पेशल लेक्चर कंप्लीट करण्यासाठी येऊ शकतात, माझ्यासोबत जॉईन होऊ शकता. आय ऑलवेज वेलकम यू. आणि मला सुद्धा मॅक्झिमम मुलांपर्यंत हे जे महाराष्ट्रातले स्टुडंट्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायचे आणि नक्कीच तुमची साथ त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. यू विल बी कॅटलिस्ट टू रीच मी टू द एव्हरी स्टुडंट ऑफ this Maharashtra state so that they can get affordable education, they can get free education. Okay, so नक्कीच हे मिशन आपण लवकर कंप्लीट करूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरचा जो पुढचा टॉपिक आहे तो कव्हर अप करणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांना ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू. बाय बाय.